नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द हिंदू एडिटोरियल अनालिसिस मध्ये मी अभिषेक गायके आपलं हार्दिक स्वागत करतो. अनालिसिस सुरू करायच्या आधी कालच्या क्विज कॉन्टेस्टचं विनरचं नाव मी अनाउन्स करू इच्छितो. स्टुडंटचं नाव आहे सुरेखा काशीद. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन सुरेखा, तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं अचूक दिलेली आहेत. अनालिसिसला सुरुवात करूयात. आज आपण पहिलंच एडिटोरियल डिस्कस करणार आहोत ज्याचं टायटल आहे हेल्पिंग अ लेंडिंग हँड. लेंडिंग म्हणजे कर्ज देणारा, पैसे उसणे देणारा. हात, लेंडिंग हँड कर्ज देणारा, उसणे देणारा हात, त्याला हेल्प करायचं. हेल्पिंग अ लेंडिंग हँड. इकडं लेंडिंग हँड चा रेफरन्स ऍक्च्युली बँकांचा आहे किंवा बँकांकडे आहे. तर बँकांना मदत करायची असं हे टायटल आहे. The RBI, Reserve Bank of India, has made life easier for banks. Make life easier हा इडियम आहे. याचा अर्थ आहे एखादी गोष्ट सोपी करणे, सोय करून देणे. तर आरबीआयने बँकांची सोय केली आहे, बँकांसाठी कुठली तरी गोष्ट सोपी केली आहे. It has given the government the cue for a fiscal support plan. It म्हणजे आरबीआय. आरबीआयने सरकारला क्यू दिला आहे, सिग्नल दिला आहे, इशारा दिला आहे फॉर अ फिस्कल सपोर्ट प्लॅन. फिस्कलचा कॉमन अर्थ आहे सरकारच्या रेव्हेन्यूशी संबंधित, एस्पेशली जे टॅक्सेशनचे मॅटर असतात. सरकार कसं टॅक्स कलेक्ट करून रेव्हेन्यू पैसे जमा करतं. इथे फिस्कल म्हणजे फायनान्शियल अर्थ आलेला आहे. पण तर आरबीआयने गव्हर्नमेंटला इशारा दिला आहे, सिग्नल दिला आहे, एक वाट दाखवून दिली आहे की कसं फायनान्शियल सपोर्ट प्लॅन दिला पाहिजे. तर टायटल आहे हेल्पिंग अ लेंडिंग हँड, कर्ज देणाऱ्यांना मदत करायची. आरबीआयने बँकांसाठी आयुष्य सोपं केलंय, शब्दशः अर्थ म्हणजेच काहीतरी त्यांना मदत केली, सोय करून दिलेली आहे. तेच टायटल आहे की लेंडिंग हँडला बँकांना हेल्प करायचंय. तर आरबीआयने बँकांना हेल्प केली, सपोर्ट केलंय. इट हॅज गिव्हन द गव्हर्नमेंट, आणि सरकारला सुद्धा आरबीआयने एक सिग्नल दिला, इशारा दिलाय, क्यू दिला आहे की फायनान्शियल सपोर्ट प्लॅन कसा असला पाहिजे. तर अनालिसिसला डिटेलमध्ये सुरुवात करूयात. आर्टिकल वाचायला सुरू करूया. The RBI has infused oxygen into the financial system. बघा, इन्फ्यूजचा अर्थ असतो टाकणे, भिनवणे, बिंबवणे. तर ऑक्सिजन टाकलंय याचा अर्थ असतो एका प्रकारे सपोर्ट दिला आहे. आरबीआयने सपोर्ट दिला आहे फायनान्शियल सिस्टमला. कसा? विथ अ सेकंड सेट ऑफ मेजर्स अनाउन्स्ड ऑन फ्रायडे बाय गव्हर्नर शक्तिकांता दास. म्हणजे हे दुसरा सेट आहे मेजर्सचा, उपाययोजनांचा. तो अनाउन्स केला शुक्रवारी गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी, आरबीआयचे गव्हर्नर, टू कॉम्बॅट द लॉकडाऊन इम्पॅक्ट ऑन द इकॉनॉमी. तर लॉकडाऊनचा जो परिणाम झालाय अर्थव्यवस्थेवर तो कॉम्बॅट करण्यासाठी. बघा, कॉम्बॅट म्हणजे फाईट करणं, लढणं. इकडे कॉम्बॅटचा अर्थ टॅकल करणं. एखादी गोष्ट, वाईट गोष्ट, टिपिकली अडचण, संकट, त्याला धैर्याने तोंड देणे, सामोरं जाणे, म्हणजे इकडे कॉम्बॅट असा हा या अर्थाने शब्द वापरलाय. तर आरबीआयने फायनान्शियल सिस्टम मध्ये ऑक्सिजन टाकले, म्हणजेच फायनान्शियल सिस्टमला सपोर्ट दिलाय विथ अ सेकंड सेट ऑफ मेजर्स अनाउन्स्ड ऑन फ्रायडे बाय गव्हर्नर शक्तिकांता दास. तर शक्तिकांता दासनी शुक्रवारी सेकंड सेट ऑफ मेजर्स, काही उपाययोजना अनाउन्स केल्या. हा दुसरा सेट होता, जे कशासाठी अनाउन्स केल्या? टू कॉम्बॅट द लॉकडाऊन इम्पॅक्ट ऑन द इकॉनॉमी. तर अर्थव्यवस्थेवर लॉकडाऊनचा जो परिणाम आहे त्याला सामोरं जाण्यासाठी, त्याला तोंड देण्यासाठी हे मेजर्स अनाउन्स केले गेले, आणि याच्याद्वारे एका प्रकारे फायनान्शियल सिस्टमला सपोर्ट केले, ऑक्सिजन टाकले असं लेखक म्हणतो. मोस्ट म्हणजे बहुतांश. काय हे मेजर्स? बहुतांश मेजर्स आर एम्ड ॲट मेंटेनिंग लिक्विडिटी. बहुतांश मेजर्सचं एम काय आहे की लिक्विडिटी मेंटेन राहिली पाहिजे. बघा, लिक्विडिटीचा अर्थ खेळता पैसा. मार्केटमध्ये पैसा असला पाहिजे, खेळता असला पाहिजे. सगळ्यांच्या हातात, मार्केटमधल्या पार्टिसिपेंट्स, मेंबर्सच्या हातात पैसा असला पाहिजे. तर लिक्विडिटी म्हणजे खेळता पैसा, खेळतं भांडवल. तर पैसा असला पाहिजे मार्केटमध्ये. याच्यासाठी बहुतांश मेजर्स जे आहेत ते एम्ड आहेत, हा त्यांचा हेतू आहे.
दी इकॉनॉमीज लाईफ ब्लड, म्हणजे या लिक्विडिटीलाच अर्थव्यवस्थेचं लाईफ ब्लड म्हटलेलं आहे. बघा, रक्त जे असतं ते आयुष्यासाठी जगण्यासाठी महत्वाचं आहे. तर एखादी गोष्ट खूप महत्वाची अस्तित्वासाठी प्रगतीसाठी तर त्याला लाईफ ब्लड म्हणतात. तर इकॉनॉमीच्या अस्तित्वासाठी चांगली चालण्यासाठी इकॉनॉमी लाईफ ब्लड आहे, महत्वाचं आहे. काय? लिक्विडिटी म्हणजे खेळतं भांडवल, हा पैसा खेळता. तर हे बहुतांश मेजर्स लिक्विडिटी मेंटेन करण्यासाठी आहेत. इकडं दोचा अर्थ आहे पण देर आर सम रेग्युलेटरी प्रपोजल्स, पण या मेजर्स मध्ये असेही काही रेग्युलेटरी प्रपोजल्स होते एम्ड एट मेकिंग लाईफ इझियर फॉर बँक्स, एनबीएफसीज अँड बॉरोवर्स. आता समजून घ्या, तर हे जे मेजर्स होते त्याच्यात लिक्विडिटी मेंटेन करण्या मेन एम होता, पण अशाही काही गोष्टी होत्या, रेग्युलेटरी प्रपोजल्स होते त्याच्यामध्ये. रेग्युलेटरीला मराठीत आपण नियामक म्हणतो. बेसिकली रूल्स अँड रेग्युलेशन्स वापरून रेग्युलेट करणं म्हणजे कंट्रोल किंवा मॅनेज करणं सोप्या शब्दात. तर असे काही प्रपोजल्स आहेत आरबीआयच्या मेजर्स मध्ये एम्ड ॲट, म्हणजे ज्यांचा हेतू काय? मेकिंग लाईफ इझियर. आपण मेड लाईफ इझियर पाहिलंय, म्हणजे एखादी गोष्ट सोपी करून देणे, सोय करणे. तर कुणाची सोय करण्यासाठी हे प्रपोजल्स आहेत? मदत करण्यासाठी त्यांना कुणाला? बँक्स, एनबीएफसीज अँड बॉरोवर्स. बॉरोवर्स म्हणजे कर्ज घेणारे. एनबीएफसी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज, म्हणजे अशा कंपन्या ज्या बँकांसारखं लोन मात्र देतात पण त्या बँका नाहीयेत, त्यांना एनबीएफसीज म्हणतात. ही एक सेपरेट कॅटेगरी आहे कंपन्यांची, फायनान्स कंपन्यांची. मी याबद्दल एका मागच्या अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्कस केलं होतं. जसं मन्नपुरम गोल्ड लोन, मुथूट फायनान्स, LNT फायनान्स वगैरे वगैरे, ह्या ज्या फायनान्स कंपन्या आहेत ज्या बँका नाहीये पण बँकांसारखंच कर्ज पण देतात लोकांना, त्यांना एनबीएफसीज म्हणतात. तर काही रेग्युलेटरी प्रपोजल्स होते आरबीआयच्या मेजर्स मध्ये ज्याने बँका, एनबीएफसीज आणि बॉरोवर्सला मदत होणार होती. It is now clear the bank prefers to calibrate its moves based on constant feedback from the ground. आता ही गोष्ट क्लिअर आहे की बँक प्रिफर करते आपले मूव्स, इकडे मूव्स म्हणजे आपले स्टेप्स, ऍक्शन्स, आपली कृती जी आहे ती कॅलिब्रेट करणं. कॅलिब्रेट करणं म्हणजे एखाद्या इन्स्ट्रुमेंटला ऍडजस्ट करण्याला सुद्धा कॅलिब्रेट म्हणतात. पण इकडं स्लाइटली वेगळा अर्थ आहे की परिस्थितीशी जुळवून घेणे, जशी परिस्थिती आहे तसं ऍडजस्ट करणे म्हणजे कॅलिब्रेट करणे. तर हे क्लिअर आहे की बँक म्हणजे कोणती? आरबीआय बरं का. द बँक म्हणजे आरबीआय प्रिफर करते की आपल्या ज्या ऍक्शन्स आहेत त्या ऍडजस्ट करायच्या बेस्ड ऑन कॉन्स्टंट फीडबॅक फ्रॉम द ग्राउंड. इकडं ग्राउंडचा अर्थ आहे एखादी परिस्थिती, त्या परिस्थितीशी संबंधित गोष्टी किंवा व्यक्ती, त्यांच्याकडून जो फीडबॅक येतो त्या परिस्थितीला पाहून आरबीआय आपले मूव्स, ऍक्शन्स ऍडजस्ट करते. द वे इट शुड बी, जसं की असलं पाहिजे. म्हणजे लेखक ह्या पार्टने ऍक्च्युली समर्थन करतोय आरबीआयचं की जसं असलं पाहिजे तसंच आरबीआय करते, म्हणजे योग्यच आहे. तर लक्षात ठेवा, इकडे ग्राउंडचा अर्थ जमीन नाहीये. आपण म्हणतो जमिनीवरची परिस्थिती, ग्राउंड रियालिटी म्हणजे सध्याची सिच्युएशन काय आहे त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, लोक आहेत, त्यांचा कॉन्स्टंट फीडबॅक घेऊन आरबीआय आपले ऍक्शन्स ऍडजस्ट करते, जसं की असलं पाहिजे, जसं की केलं पाहिजे, आरबीआय ते करते. इन व्हॉट शुड बी रिअश्युरिंग फॉर द मार्केट्स, आणि मार्केटसाठी म्हणजे शेअर मार्केट म्हणा, बाकीचे इतरही बरेचसे मार्केट असतात बरं का. मार्केट्स म्हणजे फक्त शेअर मार्केट नाही, करन्सी मार्केट सुद्धा असतं, बॉन्ड मार्केट असतं, कमॉडिटी मार्केट असतं. तर हे जे बाजार आहेत, मेनली आपण शेअर मार्केटचा रेफरन्स घेतो मार्केट्स म्हटलं की, ते सगळ्यात कॉमन किंवा वेल नोन आहे म्हणता येईल, मोठं आहे. पण हे इतरही मार्केट्स खूप मोठे आहेत, बॉन्ड मार्केट, करन्सी मार्केट, कमॉडिटी मार्केट. तर ह्या सगळ्या मार्केटसाठी रिअश्युरिंग, धीर देणारी, आश्वासक अशी गोष्ट घडली. काय? मिस्टर दास म्हणजे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास वॉज कॅटेगॉरिकल, म्हणजे अगदी स्पष्टपणे, ठामपणे, ते स्पष्ट होते, ठाम होते, क्लिअरली त्यांनी काय सांगितलं? दॅट दी आरबीआय वुड डू व्हॉट इट टेक्स, जे जे लागेल, जे जे शक्य आहे आरबीआय करेल टू सपोर्ट द इकॉनॉमी अँड ऑल्सो मॉनिटर द इव्हॉल्विंग सिच्युएशन. तर आरबीआय जे शक्य होईल, ते जे जरुरी आहे ते सर्व करेल इकॉनॉमीला सपोर्ट करायला आणि
इव्हॉल्विंगचा इकडे अर्थ आहे बदलणारी सिच्युएशन, परिस्थिती मॉनिटर करेल. तर समजून घ्या, मार्केट्सला धीर दिला गेला, एक आश्वासक गोष्ट घडली मार्केटसाठी जेव्हा शक्तिकांत दासनी स्पष्टपणे असं सांगितलं की आरबीआय जे जे लागेल, जे जे शक्य होईल ते करेल इकॉनॉमीला सपोर्ट करायला आणि इव्हॉल्विंग बदलणारी परिस्थिती मॉनिटर करायला, लक्ष ठेवायला. या पीडीएफ मध्ये नेहमीप्रमाणे अवघड शब्दांना मी पिवळ्या रंगाने हायलाइट केलेलं आहे. इडियम्स, फ्रेजेस, ग्रुप्स ऑफ वर्ड्सला मी निळ्या रंगाने हायलाइट केले आणि काही फायनान्शियल जे शब्द टर्म्स आहेत जे कदाचित तुम्हाला सब्जेक्ट नॉलेज आल्याशिवाय कळणार नाही, म्हणजे फक्त इंग्लिशचा मुद्दा नाहीये, हे एक टेक्निकल नॉलेज आहे की एनबीएफसी काय ते माहितीच पाहिजे, लिक्विडिटी काय ते माहितीच पाहिजे. केवळ इंग्लिश चांगलं असून त्याचा अर्थ कळणार नाही अशा शब्दांना मी ग्रे कलर मध्ये हायलाइट केलं आहे. आणि या अनालिसिस मध्ये मी ते वाचता वाचता तुम्हाला थोडक्यात सोप्या भाषेत त्या फायनान्शियल गोष्टी शिकवून पण देईल. फक्त डिटेल मध्ये शिकायचं असेल तुम्हाला तर पुढच्या महिन्यात मी बँकिंग अवेअरनेसचे, फायनान्शियल अवेअरनेसचे, इकॉनॉमीशी रिलेटेड काही लेक्चर्स घेणार आहे, ते जरूर अटेंड करा. तर असं पुढे जाऊ. तर आरबीआयने जे शक्य होईल ते करेल असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं आणि याच्यामुळे मार्केट्सला धीर दिला गेला. इंडीड, खरंच, म्हणजे एखादी गोष्ट ज्या तुम्हाला एम्फसाइज करायची, जे आधी सांगितलंय किंवा जे पुढे सांगणार आहे ते मला एम्फसाइज करायचं, त्याच्यावर जोर द्यायचा आहे, तर मी मराठी त्याला आपण खरंच असं म्हणू. खरंच दी आरबीआय हॅज बीन व्हेरी जेनरस. जेनरस म्हणजे उदार, दानशूर, मोठ्या मनाची, इन इट्स लिक्विडिटी मेंटेनन्स मेजर्स इन रिसेंट टाइम्स. खरंच आरबीआय खूप जेनरस आहे, म्हणजे वर जसं सांगितलंय तसं आरबीआयने केलंय उदारपणे त्याच्या आरबीआयच्या लिक्विडिटी मेंटेनन्स मेजर्स मध्ये इन रिसेंट टाइम्स, म्हणजे रिसेंट काळामध्ये आरबीआयने जे लिक्विडिटी मेंटेनन्स मेजर्स घेतले गेले, म्हणजे मार्केटमध्ये लिक्विडिटी ठेवण्यासाठी, आपण लिक्विडिटीचा अर्थ वर पाहिला, तर मेंटेन करण्यासाठी जे पावलं उचलले गेले त्यावेळेस आरबीआय खूप जेनरस होती, उदार होती. अँड पर्टिक्युलरली सो आफ्टर द लॉकडाऊन बिगॅन इन मार्च. म्हणजे रिसेंट टाइम्स मध्ये आरबीआय जेनरस होतीच लिक्विडिटी मेंटेनन्स मेजर्स मध्ये, आणि विशेष करून एस्पेशली पर्टिक्युलरली सो असं केलं आरबीआयने, म्हणजे जेनरस होती आफ्टर द लॉकडाऊन बिगॅन इन मार्च. म्हणजे मार्च मध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर विशेष करून आरबीआय जेनरस होती. देयर विल श्योरली बी कॉन्सिक्वेन्सेस. कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम, टिपिकली दुष्परिणाम असले, एखाद्या वाईट गोष्टीचे वाईट परिणाम असले तर त्याला आपण कॉन्सिक्वेन्सेस म्हणतो. पण वापरता येतो हा शब्द इन जनरल. लक्षात ठेवा, काही शब्द असे असतात की त्यांचा अर्थ एक कॉमन अर्थ असतो, पण ते काही विशिष्ट कंडिशन मध्ये, सिच्युएशन मध्ये स्लाइटली वेगळ्या अर्थाने वापरले जातात. तसं कॉन्सिक्वेन्सेसचा अर्थ परिणाम, रिझल्ट, इफेक्ट असाच आहे, पण नेगेटिव्ह अर्थाने हा शब्द जास्त वापरला जातो. तर नक्कीच आरबीआयने जे पावलं उचलले त्याचे दुष्परिणाम किंवा परिणाम होतील इकॉनॉमीसाठी, काहीतरी होईलच, बट दॅट इज अ वरी फॉर अनादर डे. म्हणजे दुसऱ्या दिवशीसाठी ही काळजी आहे. शब्दशः भाषांतर म्हणजे काय, सध्या याची काळजी करण्याची गरज नाही. तर आरबीआयने जे पावलं उचलले त्याचे नक्कीच इकॉनॉमीवर काही ना काही परिणाम होईल, पण सध्या त्याची काळजी नको. दी ओव्हरआर्चिंग ऑब्जेक्टिव्ह नाव should be to keep the economy afloat. तर सध्या ओव्हरआर्चिंग म्हणजे सगळ्यात महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह हेतू काय असला पाहिजे की इकॉनॉमीला अफ्लोट ठेवा. अफ्लोट म्हणजे तरंगणे, बरं का, तरंगत ठेवणे. इकडे इकॉनॉमीला अफ्लोट ठेवणे म्हणजे अडचणींपासून, प्रॉब्लेम्स पासून, डिफिकल्टीज पासून दूर ठेवणे. तर सध्या ओव्हरआर्चिंग म्हणजे सगळ्यात महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह हेतू काय असला पाहिजे की अर्थव्यवस्थेला डिफिकल्टीज, अडचणींपासून दूर ठेवा. बाय डिप्लॉइंग, आपण कालही पाहिला होता शब्द, तोच अर्थ आहे, बाय युझिंग ऑल दी इन्स्ट्रुमेंट्स एट दी आरबीआय's कमांड. तर आरबीआयच्या कमांड मध्ये, म्हणजे सध्या आरबीआय कडे जे वापरासाठी अवेलेबल आहेत, आरबीआयच्या कंट्रोल मध्ये आहेत, असे सर्व इन्स्ट्रुमेंट्स, ऑल दी इन्स्ट्रुमेंट्स यूज केले पाहिजे, डिप्लॉय केले पाहिजे इकॉनॉमीला अफ्लोट ठेवायला, म्हणजे अडचणींपासून दूर ठेवायला. इन्स्ट्रुमेंट्स, जसं आपण एखादी वस्तू म्हणतो इन्स्ट्रुमेंट आहे, त्याने काहीतरी काम करतो आपण, तसं आरबीआयच्या कमांड मध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे आरबीआय कडे काही असे मेजर्स आहेत की ज्याच्या माध्यमातून इकॉनॉमीला मदत होऊ शकते. जे बँकिंगचे विद्यार्थी हे पाहत असतील व्हिडिओ अनालिसिस,
तुम्हाला माहिती असेल रेपो, रिव्हर्स रेपो, CRR, SLR, बँक रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी, हे आरबीआय कडे असलेले इन्स्ट्रुमेंट्स आहेत. म्हणजे शब्दशः अर्थ इन्स्ट्रुमेंटचा घेऊ नका, म्हणजे एखादं डिव्हाइस. इकडे इन्स्ट्रुमेंट म्हणजे अशी कुठली गोष्ट ज्याने मला एखादं काम करण्यास मदत होते. तर आरबीआय कडे कमांड मध्ये असलेले, कमांडचा अर्थ इकडं अवेलेबल असलेले वापरासाठी आरबीआय कडे किंवा आरबीआयच्या कंट्रोलमध्ये असलेले जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते वापरले पाहिजे इकॉनॉमीला अफलोट ठेवायला. तर बघा, पहिल्या पॅरेग्राफ मध्ये लेखकाने आरबीआयची प्रशंसा केली आहे की आरबीआयचं जे डिसिजन आहे, आरबीआयने जे मेजर्स अनाऊन्स केलेले आहेत ते किती चांगले आहेत. म्हणजे फर्स्ट पॅरेग्राफ वाचून आपल्याला कळतं की एडिटर आरबीआयचे जे ऍक्शन्स आहेत, मेजर्स घेतलेले आहेत त्यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे, आरबीआयची प्रशंसाच केलेली आहे. दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये आरबीआयने जे मेजर्स घेतलेले आहेत थोडे टेक्निकल डिटेल्स जास्त आहे, म्हणजे फायनान्शियल गोष्टी जास्त बोललेल्या आहेत. तुम्हाला बघा ग्रे कलरचे हायलाइट जास्त दिसेल, म्हणजे फायनान्शियल गोष्टी जास्त बोललेल्या आहेत, थोडे डिटेलमध्ये सांगितलेले आहे लेखकाने. द सेंट्रल बँक हॅज लर्न, सेंट्रल बँक म्हणजेच आरबीआय, प्रत्येक देशाची एक सेंट्रल बँक असते जी बँकिंग सेक्टरला रेग्युलेट करते, जशी की आपल्या भारतात आरबीआय आहे. द सेंट्रल बँक हॅज लर्न फ्रॉम इट्स एक्सपिरियन्स ऑफ द टार्गेटेड लॉंग टर्म रेपो ऑपरेशन्स टिल नाव. म्हणजे आरबीआयने मागील आपला जो अनुभव आहे TLTRO चा आतापर्यंतचा, जेव्हा बँक्स प्रिफर टू डिप्लॉय द फंड्स इन बॉन्ड्स ऑफ PSUs अँड लार्ज कॉर्पोरेट्स. तर आधी समजून घ्या टार्गेटेड लॉंग टर्म रेपो ऑपरेशन्स किंवा रेपो काय आहे. रेपोचा अर्थ असतो रिपर्चेस अग्रीमेंट. कमर्शियल बँक, शेड्युल्ड कमर्शियल बँक्स या आरबीआय कडून कर्ज घेऊ शकतात शॉर्ट टर्म साठी, शॉर्ट ड्युरेशन साठी, आणि ते कर्ज ठराविक काळानंतर परत देताना आरबीआयला व्याज सुद्धा ह्या बँका देतात. या व्याजाला रेपो रेट म्हणतात आणि ही जी व्यवस्था आहे एकूण की ज्यामध्ये आरबीआय बँकांना काही शॉर्ट टर्म साठी कर्ज देते त्याला रेपो म्हणतात. तर टार्गेटेड लॉंग टर्म रेपो ऑपरेशन्स म्हणजे विशिष्ट गोष्टीसाठी टार्गेट केलेले लॉंग टर्मचे जे रेपो ऑपरेशन्स आहे, बेसिकली हा एक प्रोग्राम असतो, आरबीआयचा उपक्रम असतो ज्याच्या अंतर्गत बँकांना कर्ज दिल्या जातो. ज्या शेड्युल्ड कमर्शियल बँक्स आहेत त्यांना कर्ज दिलं जातं. आणि बँका काय करायच्या, आरबीआयने मागच्या अनुभवावरून पाहिलंय की बँका हे जे फंड्स पैसे मिळायचे हे PSUs, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, म्हणजे सरकारी कंपन्या, अँड लार्ज कॉर्पोरेट्स म्हणजे ह्या प्रायव्हेट कंपन्या असू शकतात, यांच्या बॉन्ड्स मध्ये बँका पैसे टाकणं, पैसे वापरणं, त्यांचे बॉन्ड्स घ्यायला प्रिफर करायचे. बॉन्ड्स म्हणजे हे डेट इन्स्ट्रुमेंट्स, आपण इन्स्ट्रुमेंट्स बद्दल बोललो, म्हणजे असे कुठलेही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स बद्दल आपण चर्चा करतोय. तर बॉन्ड्स असतात, शेअर्स असतात, हे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. शेअर्सला आपण इक्विटी म्हणतो. ते थोडे रिस्की असतात, त्याच्यामध्ये रिटर्न्स चांगले मिळू शकतात शेअर्समध्ये, पण मग रिस्क पण खूप असते, म्हणजे शेअरचा भाव पडू पण शकतो. बँका हे डायरेक्टली शेअर मार्केटमध्ये आपले पैसे गुंतवू शकत नाहीत, पण बँका बॉन्ड्स मात्र विकत घेऊ शकतात. बॉन्ड्स हे डेट इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्हणजे बेसिकली डेट, DEBT, ज्याचा उच्चार डेट होतो, हे बेसिकली एका प्रकारचं कर्ज आहे. म्हणजे कंपन्या बॉन्ड्स इश्यू करतात, बॉन्ड्स विकतात आणि त्याच्या बदले पैसे घेतात, आणि ठराविक काळानंतर ते बॉन्ड्स मॅच्युअर होतात, म्हणजे कालावधी संपतो, आणि त्यानंतर हे जे PSUs किंवा लार्ज कॉर्पोरेट्स आहेत, खूप बऱ्याचशा कंपन्या असतात, इकडे स्पेसिफिक PSU किंवा लार्ज कॉर्पोरेट म्हटले, पण कंपन्या सरकारी असो प्रायव्हेट असो, ते असे बॉन्ड्स इश्यू करतात. ठराविक काळानंतर बॉन्ड मॅच्युअर झाल्यानंतर ते जे घेतलेले पैसे आहेत ते परत देतात बॉन्ड विकत घेणाऱ्या लोकांना, आणि त्याच्यावर व्याज सुद्धा देतात. तर बँका असे PSUs आणि लार्ज कॉर्पोरेट्सचे बॉन्ड्स घ्यायचे पैसे देऊन. का? कारण की त्यांना रिस्क कमी वाटते. सरकारी कंपन्या किंवा प्रायव्हेट मोठ्या कंपन्या असतील, समजा टाटा, रिलायन्स, बिर्ला, हे तुलनेने सेफ आहेत, इतके रिस्की नाहीये. तर बँका असे बॉन्ड्स घ्यायचे यांचे. तर आरबीआयने हे मागच्या अनुभवातून शिकलं आहे. दी आरबीआय हॅज कॉल्ड आउट, कॉल्ड आउटचा अर्थ या वाक्यामध्ये क्रिटिसाइज, टीका केली आहे, दिस रिस्क ऑफ ॲटिट्यूड ऑफ द बँक्स. लक्षात घ्या, बँकांचा हा जो ॲटिट्यूड आहे बॉन्ड्स विकत घ्यायचा, म्हणजे हे TLTRO मधून जे पैसे मिळतात त्याने बॉन्ड्स घेणं, हा एक रिस्क ऑफ ॲटिट्यूड आहे. रिस्क ऑन रिस्क ऑफ अशी एक इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी असते.
तर रिस्क ऑफ म्हणजे काय? कमीत कमी रिस्क घेणे, अशा गोष्टीमध्ये पैसे गुंतवणे ज्याच्यात रिस्क कमी आहे. मे बी परतावा, व्याज, रिटर्न्स थोडे कमी असतील पण रिस्क पण कमी आहे. टिपिकली बँकांना असे बॉन्ड्स, पीएसयूचे, लार्ज कॉर्पोरेट्सचे, हे कमी रिस्की वाटतात. या उलट लोकांना लोन देणं बँकांना जास्त रिस्की वाटतं, कारण की ते पैसे बुडण्याचे चान्सेस असतात. दिलेले सगळेच पैसे, दिलेले सगळेच लोन्स बँकांना परत मिळण्याचे चान्सेस कमी असतात. थोडंफार का होईना एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स होतातच, कर्ज बुडतच. तर मग तसं लोकांना कर्ज न देता या बॉन्ड्स मध्ये गुंतवणं हे बँका करत होते आणि आरबीआयने अशा या रिस्क ऑफ ॲटिट्यूडची बँकांच्या याच्यावर टीका केली आहे. while announcing a further 50,000 crore TLTRO, म्हणजे ऍडिशनल 50,000 कोटींचं TLTRO अनाऊन्स केलं आहे आरबीआयने. म्हणजे TLTRO मधून बँका काय करतायत ते आरबीआयने पाहिलंय, त्याच्यावर टीका केली आहे, पण अनाऊन्स केलं आहे ऍडिशनल 50,000 कोटींचं TLTRO. All of this has to be invested in bonds and paper of NBFCs and microfinance institutions. तर एनबीएफसी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज, मायक्रो फायनान्स कंपन्या ह्या पण एनबीएफसीच असतात, पण छोट्या छोट्या अमाऊंट मध्ये कर्ज देतात. टिपिकली ग्रामीण भागात ह्या कंपन्या, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स किंवा कंपन्या जास्त काम करतात. तर आता बँकांना जे पैसे मिळतील टीएलटीआरओ मधून, ते मात्र ऑल ऑफ दिस म्हणजे सगळंच सगळं अमाऊंट हा बॉन्ड्स अँड पेपर, इकडं पेपर म्हणजे कमर्शियल पेपरला रेफरन्स दिला जातोय. म्हणजे ऍक्च्युली ही पण एक फायनान्शियल टर्म आहे, मी हायलाइट करायचं विसरलो ग्रे कलर मध्ये. तर ही फायनान्शियल टर्म आहे, पेपरचा अर्थ असतो कमर्शियल पेपर. मनी मार्केट मध्ये हे इन्स्ट्रुमेंट आहे. तर पुन्हा एकदा सांगतो, हे फायनान्शियल टर्म्स ऐकून घाबरून जाऊ नका, कन्फ्युज होऊ नका. पुढील महिन्यापासून माझे जे बँकिंग अवेअरनेसचे लेक्चर्स होतील ते सर्व अटेंड करा, तुम्हाला हे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. पण अशा टाईपचे एडिटोरियल्स, आर्टिकल्स, पॅसेजेस तुम्ही वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे, विशेष करून जे बँक भरती परीक्षांची तयारी करतायत. कारण की पीओ लेवलच्या परीक्षांमध्ये अशा टाईपचे प्रश्न किंवा पॅसेजेस खूप कॉमनली येतात. तर आता आरबीआयने जे 50,000 कोटींचं टीएलटीआर अनाऊन्स केलं आहे, त्याचा सगळाच पैसा हा एनबीएफसी आणि मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्सच्या बॉन्ड्स आणि पेपरमध्ये इन्व्हेस्ट करावा लागणार आहे. द रिस्पॉन्स टू द नेक्स्ट राऊंड ऑफ टीएलटीआरओ विल बी इंटरेस्टिंग टू वॉच. तर मग आता आरबीआयने सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर पुढच्या राऊंडला टीएलटीआरओचा काय रिस्पॉन्स येईल हे पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे. स्लाइटली आता विषय थोडासा बदलतो. सिमिलरली म्हणजे आरबीआयने काय केलंय हे कंटिन्यू होते, पण स्लाइट व्हेरिएशन याच्यासारखंच अजून काय केलंय, बाय रिड्युसिंग द रिव्हर्स रेपो रेट बाय अनदर 25 बेसिस पॉइंट्स टू 3.75%. आता बघा, पुढचं वाचायच्या आधी मी समजून सांगतो. रेपो म्हणजे बँकांनी आरबीआय कडून पैसे घेणं, कर्ज घेणं, त्याच्यावर आरबीआय जो व्याज चार्ज करते त्याला रेपो रेट म्हणतात. रिव्हर्स रेपो म्हणजे बँका आरबीआय कडे पैसे ठेवतात. टिपिकली बँकांकडे जो एक्सेस पैसा असतो, लोन वगैरे देऊन बँकांचे टार्गेट्स असतात लोन वाटण्याचे, ते कव्हर झाले, कंप्लीट झाले की वरचा पैसा बँका एकतर अजून लोन देऊ शकतात किंवा अजून लोन न देता आरबीआय कडे ठेवू शकतात. जर ते आरबीआय कडे ठेवले पैसे तर त्याला रिव्हर्स रेपो म्हणतात, आणि त्यावर आरबीआय बँकांना काही व्याज देते, त्या व्याज दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. तर हा रिव्हर्स रेपो रेट आहे, आरबीआयने 25 बेसिस पॉइंट्सने कमी केलाय. टू कुठपर्यंत आणलाय? 4.25%. बघा, 100 बेसिस पॉइंट्स म्हणजे 1%, तर 25 बेसिस पॉइंट्स म्हणजे 0.25%, म्हणजे 4%चं 0.25% कमी केले आणि 3.75% वर आणला रिव्हर्स रेपो रेट. बघा, म्हणजे आरबीआय बँकांनी आरबीआय कडे ठेवलेल्या पैशांवर जो व्याज देते 4% द्यायचे, आता आरबीआय त्याला 3.75%च देईल व्याज. तर एका प्रकारे हे बँकांचं नुकसान आहे. नुकसान म्हणण्यापेक्षा आता बँकांना पैसे कमी मिळतील. मग आरबीआय कडे ठेवण्यापेक्षा बँका काही प्रमाणात होईना ते एक्सेस फंड्स जे आहे लोकांना लोन स्वरूपात देणं पसंत करतील. ही आरबीआयची स्ट्रॅटेजीज आहे. आरबीआयने असं केलं आहे आणि याच्यामुळे काय झालंय, दी आरबीआय हॅज मेड इट फर्दर मोर. फर्दर मोर म्हणजे आणखी, इन एडिशन, याशिवाय, या उपर, अनअट्रॅक्टिव्ह केलं आहे. म्हणजे इकडं आकर्षक म्हणजे अट्रॅक्टिव्ह, तर अनअट्रॅक्टिव्ह म्हणजे कुरूप पण असतं, आकर्षक नाही. इथं बँकांसाठी रिव्हर्स रेपो रेट कमी होणं हे
आणखी अनअट्रॅक्टिव्ह झाले, म्हणजे कमी फायद्याचं झाले. आधी 4% मिळत होते बँकांना, आता 4.25% मिळत आहेत. तर बँकांसाठी हे अनअट्रॅक्टिव्ह झालंय टू इंडल्ज. इंडल्ज म्हणजे एखादी गोष्ट ज्याच्यातून आनंद मिळतो किंवा या संदर्भात ज्याच्यातून फायदा होतो बँकांना. म्हणजे काय करून आरबीआय कडे पैसे ठेवून, लोन न वाटता लोकांना आरबीआय कडे एक्सेस फंड्स ठेवून हे जे करणं आहे बँका करता आहेत, टू इंडल्ज इन लेझी बँकिंग. बँका हे लेझी बँकिंग करतायत. बघा, बँकिंग म्हणजे काय, लोकांकडून डिपॉझिट्स घेणं आणि ते डिपॉझिट्स पुढे लोन्स म्हणून वाटणं आणि त्याच्यातून बँका पैसा कमवतात. पण लोन्स वाटण्यात रिस्क असते. ती रिस्क अवॉइड करण्यासाठी बँका एक्सेस जो पैसा आहे तो आरबीआय कडे ठेवतात बाय पार्किंग एक्सेस फंड्स विथ द सेंट्रल बँक रादर देन लेंड. लेंड म्हणजे कर्ज देणे. तर कर्ज देण्याच्या ऐवजी बँका पार्किंग, इकडं पार्किंगचा अर्थ आहे ठेवणे, एक्सेस म्हणजे अतिरिक्त, त्यांचं जे टार्गेट आहे लोन देण्याचं ते संपल्यावर, कव्हर झाल्यावर बँकाचे वरचे पैसे ते आरबीआय कडे ठेवते. याला लेझी बँकिंग असं म्हणतात. तर बँका हे लेझी बँकिंग करायची आहे. तर आरबीआयने लेझी बँकिंग कमी फायद्याचं केलेलं आहे. कसं काय, रिव्हर्स रेपो रेट 25 बेसिस पॉइंट्सनी कमी केलाय आणि 3.75% केलाय. म्हणजे आता बँकांना आरबीआय कडे पैसे ठेवणं तितकंसं प्रॉफिटेबल नाहीये, थोडा व्याज कमी मिळतोय. हे आरबीआय का करतंय, कारण की आरबीआयची इच्छा आहे की बँकांनी लोकांना पैसे द्यावेत, लोन्स द्यावेत जास्तीत जास्त. मार्केटमध्ये पैसा आला पाहिजे, खेळला पाहिजे. तर बँका जोपर्यंत कर्ज वाटणार नाही, लोक पैसे घेऊन मार्केटमध्ये खर्च करणार नाही, अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही. तर बँका असं करत नाहीये, लेझी बँकिंग करतायत. ते करू नये म्हणून आरबीआय ही स्ट्रॅटेजी करते. सगळ्यात आधी तर टीएलटीआरओ मध्ये 50,000 कोटी आणखी द्यायचं ठरवलं आणि हे सगळे पैसे एनबीएफसी आणि मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्सच्या बॉन्ड्स आणि कमर्शियल पेपरमध्ये इन्व्हेस्ट करायची असं सांगितलं आणि रिव्हर्स रेपो रेट सुद्धा कमी केलं. तर हे टेक्निकल गोष्टी आहेत, या लेखकाने डिटेलमध्ये सांगितले. ओव्हरऑल जो टोन आहे लेखकाचा पण पॉझिटिव्ह आहे की आरबीआय जे करते ते योग्य करते. As much as rupees 6.9 lakh crore was parked with RBI. आरबीआय कडे ठेवल्या गेले होते as on April 15. म्हणजे बँका जे आरबीआय कडे ठेवतात एक्सेस फंड्स ते इतके 15 एप्रिल पर्यंत ठेवलेले होते. This is the time when banks will have to be liberal in extending help for working capital loans and overdrafts to their borrowers, including MSMEs. तर समजून घ्या, ही अशी वेळ आहे, आता केलं पाहिजे काय, बँकांनी लिबरल असलं पाहिजे, जेनरस असलं पाहिजे, ओपन टू न्यू आयडियाज असलं पाहिजे. मी लिबरल इकडे हायलाइट केले बघा, म्हणजे उदार असलं पाहिजे, नियम शिथिल केले पाहिजेत, रिलॅक्स केले पाहिजे. इन एक्सटेंडिंग, इकडे एक्सटेंड म्हणजे देणे, प्रोव्हाइड करणे असा अर्थ होतो. एक्सटेंडचे इतरही अनेक अर्थ आहे, इकडं एक्सटेंड हेल्प म्हणजे प्रोव्हाइड हेल्प, गिव्ह हेल्प. तर बँकांनी लिबरल असलं पाहिजे आणि मदत केली पाहिजे, एक्सटेंडिंग हेल्प फॉर वर्किंग कॅपिटल लोन्स. तर वर्किंग कॅपिटल लोन्स दिले पाहिजे, ओव्हरड्राफ्ट दिले पाहिजे आपल्या बॉरोवर्सला, कर्ज घेणाऱ्यांना, कर्जदारांना. आता समजून घ्या, ओव्हरड्राफ्ट हे एक लोनच असतं, टिपिकली शॉर्ट टर्मचं हे लोन असतं. आणि उदाहरणार्थ तुमच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये आहेत आणि तुम्हाला 40,000चा चेक कोणाला द्यायचा आहे, तर 30,000 कमी पडतायत. जर बँकेने तुम्हाला ओव्हरड्राफ्ट अलाउ केला आहे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत, समजा 1,00,000 पर्यंतचा ओव्हरड्राफ्ट अलाउड आहे, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे असतील त्याच्यापेक्षा 1,00,000 जास्त तुम्ही खर्च करू शकता. तर तुम्ही 40,000चा कोणाला चेक दिला आणि अकाउंटमध्ये 10,000च रुपये आहे, तर चेक बाउन्स नाही होणार. वरचे जे 30,000 रुपये आहेत ते ओव्हरड्राफ्ट म्हणून बँक तुम्हाला देईल आणि मग ते चेक क्लिअर होईल. म्हणजे एका प्रकारे ते लोन आहे ज्याच्यावर व्याज लागेल. हे जे 30,000 बँक तुम्हाला देईल हे टिपिकली बिझनेसेसला देतात. तर ह्या ओव्हरड्राफ्टचं व्याज दर असतो काहीतरी जो तुम्हाला चार्ज होईल. पण हा बिझनेसेसला खूप कामाचा कॉन्सेप्ट आहे की बिझनेसेसला काही शॉर्ट टर्म साठी अडचण आली तर ओव्हरड्राफ्टच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळू शकतात. टिपिकली आपण लोन म्हणतो किंवा टर्म लोन, हे लॉंग टर्म साठी रेफरन्स असतो. आणि ओव्हरड्राफ्ट जसे लागले तसे तुम्ही वापरू शकता, जसे नाही लागले तसे पुन्हा टाकू शकता. म्हणजे याला रिव्हॉल्विंग क्रेडिट फॅसिलिटी सुद्धा म्हणतात. तर ओव्हरड्राफ्ट दिले पाहिजे बँकांनी लिबरल असलं पाहिजे, ओव्हरड्राफ्ट दिले पाहिजे. वर्किंग कॅपिटल पण म्हणजे खेळतं भांडवल, कामासाठी जे भांडवल आहे, तुम्हाला तुमच्या ज्या रुटीन
डे टू डे ऑपरेशन्सला बिझनेसच्या, तुम्हाला म्हणजे मी कंपनीजच्या रेफरन्सने म्हणतोय, कंपन्यांना, उद्योगांना त्यांच्या रुटीन डे टू डे ऑपरेशनसाठी जे कॅपिटल पैसा लागतो त्याला वर्किंग कॅपिटल म्हणतात. तर या वर्किंग कॅपिटलचे लोन्स म्हणजे असं लोन जे वर्किंग कॅपिटलसाठी वापरता येतं, दैनंदिन ऑपरेशन्स कामासाठी वापरता येतं, त्याला वर्किंग कॅपिटल लोन्स म्हणतात. तर बँकांनी ही वेळ अशी आहे की लिबरल असलं पाहिजे, हेल्प दिली पाहिजे, वर्किंग कॅपिटल लोन्स आणि ओव्हरड्राफ्ट दिले पाहिजे बॉरोवर्सला, इन्क्लुडिंग एमएसएमईज. म्हणजे बॉरोवर्स मध्ये एमएसएमईज पण आहे, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. तर टिपिकली हे छोटे असतात बिझनेसेस किंवा फार मोठे नाही, मध्यमही असतात. ह्यांच्यामुळे अर्थव्यवस्थेला खूप मोठा सपोर्ट मिळतं, अर्थव्यवस्थेला चालना मिळते, अनेक लोकांना रोजगार देतात हे एमएसएमईज. तर यांना सपोर्ट केलं पाहिजे बँकांनी, असं एडिटर म्हणतोय. द गव्हर्नमेंट कुड हेल्प हिअर by extending a scheme of credit assurance cover that will encourage banks to be more liberal in their risk outlook. तर बघा, आतापर्यंत सगळं आरबीआयची चर्चा होती. एकच गोष्ट, एकच वाक्य आतापर्यंत हे म्हटलंय की गव्हर्नमेंटनी काय केलं पाहिजे किंवा गव्हर्नमेंटला काय करता येईल. सरकार इकडे मदत करू शकेल बाय एक्सटेंडिंग अ स्कीम, म्हणजे प्रोव्हाइडिंग अ स्कीम ऑफ क्रेडिट अश्युरन्स कव्हर. म्हणजे काय, मी मागील एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं, बँका कर्ज देताना थोडंफार घाबरतात की ह्या अमुक अमुक बिझनेसेसला कर्ज कसं द्यायचं, कारण की लोन बुडण्याची भीती आहे. रिस्क खूप जास्त असली तर किती जरी जेन्युइन व्यक्ती असला तरी बँक कर्ज देणार नाही. टिपिकली रिस्क जास्त आहे म्हणजे त्या व्यक्तीकडे काही कोलॅटरल नाहीये किंवा पुरेसं कोलॅटरल नाही, तारण ठेवायला पुरेसं काही नाहीये. मग अशा वेळेस बँका कर्ज देणार नाही किंवा लवकर देणार नाही. तर जर एखादी स्कीम असली गव्हर्नमेंटची ज्या अंतर्गत सरकार गॅरंटी देत असेल त्या लोनसाठी की बाबा हा जो लोन घेणार आहे तो पैसे भरेल, परत फेडेल, नाही फेडले, कर्ज बुडवलं तर आम्ही बँकांना ते पैसे परत करू, असं जर बँकेला गॅरंटी भेटली तर बँक खुशी खुशी लोन वाटेल. तर सरकारने अशी स्कीम काढली पाहिजे, क्रेडिट, लोन, कर्ज, अश्युरन्स म्हणजे गॅरंटी, कव्हर, एका प्रकारची ही सुविधा दिली पाहिजे जेणेकरून बँका इन्करेज होतील टू बी मोर लिबरल इन देअर रिस्क आउटलुक. तर याच्यामुळे मग बँका लिबरल होतील. इथे पुन्हा लिबरलचा अर्थ उदार असू शकतो, नियम रिलॅक्स करण्याचा त्यांचा दृष्टिकोन असेल किंवा रिस्कचा विचार करतील पण एवढे स्ट्रिक्ट राहणार नाही. तर या अर्थाने लिबरल म्हटले. तर अशी स्कीम असली तर बँका लिबरल होऊ शकतील इन देअर रिस्क आउटलुक. आता आउटलुकचा अर्थ शक्यता, अपेक्षा, भविष्यात काय होणार आहे. तर रिस्क आउटलुक म्हणजे भविष्यात किती रिस्क आहे, लोन बुडू शकतं का, त्याचे चान्सेस किती आहे बुडण्याचे, परत येण्याचे किती चान्सेस आहे, याचा ओव्हरऑल अभ्यास याला रिस्क आउटलुक म्हणतात. इकॉनॉमी बद्दल रिस्क आउटलुक असतो, इंडिव्हिज्युअल लोन्स बद्दल, सेक्टर्स बद्दल रिस्क आउटलुक असतो. तर बँका लिबरल होतील रिस्क आउटलुक मध्ये त्यांच्या, म्हणजे थोडं रिलॅक्स होतील, फ्लेक्सिबल राहतील, लोन देताना थोडं ऍडजस्ट करतील जर सरकारने अशी स्कीम अनाऊन्स केली तर लेखक म्हणतोय की सरकार हेल्प करू शकेल इकडं. तर आतापर्यंत आरबीआयने काय काय केलंय ते सांगितलंय, पण इकडं सरकार काय करू शकतं हे लेखकाने सांगितलं आहे. बाय क्लॅरिफाईंग दॅट देयर विल बी अन ऍसेट क्लासिफिकेशन स्टँडस्टिल. बघा, आधी समजून घ्या हे काय. स्टँडस्टिल म्हणजे जैसे थे परिस्थिती, फार काही बदल होणार नाही, आहे तसंच राहील. ऍसेट क्लासिफिकेशन म्हणजे ऍसेट्स, बँकेच्या दृष्टिकोनातून ऍसेट्स म्हणजे लोन्स, लोन्सचं वर्गीकरण होतं. स्टँडर्ड ऍसेट, सब स्टँडर्ड ऍसेट, डाऊटफुल ऍसेट आणि लॉस ऍसेट असं वर्गीकरण असतं. तर एखाद्या ऍसेट मधून जर पैसे निघेनाशे झाले म्हणजे थोडक्यात त्या लोनचं ईएमआय वेळेवर फेडल्या जात नाहीये, काही अडचणी येत आहे कर्जदाराला लोन फेडण्यात, तर ते लोन एनपीए मध्ये जाऊ शकतं, नॉन परफॉर्मिंग ऍसेट, एनपीए, आणि असं बुडीत कर्ज. आणि याच्यामुळे काय होईल, त्या कर्जदाराचा सिबिल रेकॉर्ड, त्याची पत खराब होऊन जाईल. तर आरबीआयने हे क्लॅरिफाय केलंय, सांगितलं आहे की ऍसेट क्लासिफिकेशन स्टँडस्टिल राहील, म्हणजे काही बदल घडणार नाही, जैसे थे परिस्थिती राहील ड्युरिंग द मॉरेटोरियम पिरियड फॉर अकाउंट्स दॅट वर नॉट ऑलरेडी एनपीएस ऍज ऑफ मार्च 1. दी आरबीआय, हे क्लॅरिफाय कोणी केलंय, आरबीआयने, ह्या वाक्यात कळतं. दी आरबीआय हॅज ब्रॉट रिलीफ टू बॉरोवर्स who were worried that opting for the moratorium
मे टर्न देम इनटू एनपीएस. आता एक एक गोष्ट समजून घ्या. एनपीए तर मी सांगितलंय, नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स, बुडीत कर्ज. मॉरेटोरियम म्हणजे आरबीआयने सांगितलंय की 3 महिन्यापर्यंत तुम्ही ईएमआय नाही फेडला तरी चालेल, तुम्हाला कर्ज बुडवलं किंवा ईएमआय फेडलं नाही असं कन्सिडर केलं जाणार नाही तुमच्या बाबतीत. तर हे 3 महिने सध्याची जी अर्थव्यवस्थेची परिस्थिती झालेली आहे कोरोना व्हायरसच्या संकटामुळे, त्याचा सामना करण्यासाठी, बिझनेसेसला हेल्प करण्यासाठी हा मॉरेटोरियम घोषित करण्यात आलाय. मॉरेटोरियमचे अनेक अर्थ होतात. इकडे या संदर्भामध्ये मॉरेटोरियम म्हणजे असा काळ ज्या काळामध्ये काही करावं लागत नाही किंवा जे नियम लागू होत नाही, एक प्रकारचं रिलॅक्सेशन, एक्झेम्पशन. तर हे जे एक्झेम्पशन आहे 3 महिन्यांचं, ह्या काळामध्ये जर बिझनेसेसनी ऑप्ट केलं, चूज केलं, डिसाईड केलं की आम्हाला मॉरेटोरियमचा फायदा घ्यायचा आहे, 3 महिने ईएमआय नाही भरायचे, अशा वेळेस बॉरोअर्सला काळजी होती की मग आमचं एनपीए तर नाही होणार ना, बुडीत कर्जामध्ये आमचं कर्ज काउंट झालं तर पेनल्टी लागेल, फाईन लागेल, काही प्रॉब्लेम होईल. तर आरबीआयने क्लिअर केलंय की असं काही नाही होणार. ऍसेट क्लासिफिकेशन, ऍसेटला क्लासिफाय केलं एनपीए मध्ये तरच प्रॉब्लेम होईल बदल घडला तर. पण स्टँड स्टील असलं, आहे तसंच ठेवलं तर मग काही प्रॉब्लेम होणार नाही. तर आरबीआयने सांगितलं असं ऍसेट क्लासिफिकेशन स्टँड स्टील होणार आहे मॉरेटोरियमच्या काळामध्ये. अशा अकाउंटसाठी जे ऑलरेडी एनपीए नव्हते ऍज ऑफ 1 मार्च, म्हणजे 1 मार्च पर्यंत ज्यांचं वेळेवर कर्ज फेडणं चालू होतं, त्यांनी जरी मॉरेटोरियमच्या या स्कीमचा फायदा घेतला तर ते एनपीए मध्ये काउंट नाही होणार. तर त्याच्यामुळे जे बॉरोवर्स होते त्यांना रिलीफ वाटली की बाबा बरं झालं, त्यांना एक फायदा झाला किंवा मदत मिळते. स्टेट फायनान्सेस हॅव गॉट सम ब्रीदिंग स्पेस. स्पेस, जागा, ठिकाण. ब्रीदिंग म्हणजे श्वास घेण्याची जागा, श्वास घेण्याची. याचा शब्दशः अर्थ नका घेऊ. हे याचा अर्थ होतो आधार मिळाला, मदत मिळाली, सपोर्ट मिळाला. तर स्टेट फायनान्सेस म्हणजे राज्यांना आपल्या फायनान्शियल पोझिशनसाठी मदत मिळाली आहे थ्रू द इन्क्रीज ऑफ WMA लिमिट टू 60% ओव्हर द लेवल ऍज ऑन March 31. तर WMA काय आहे समजून घ्या. केंद्र सरकार आणि राज्य सरकार शॉर्ट टर्म साठी युजली अप टू 3 मंथ्स, मी सरकार सांगतो बरं का, बँकाने, केंद्र सरकार आणि राज्य सरकार शॉर्ट टर्म साठी जर त्यांच्या कॅश फ्लो मध्ये काही मिसमॅच झालं, म्हणजे येणारे पैसे आणि खर्च होणारे पैसे राज्य सरकारांचे किंवा केंद्र सरकारचे याच्यात मिसमॅच झालं, काही अडचण झाली, तर आरबीआय या फॅसिलिटीजच्या अंतर्गत, वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेसच्या अंतर्गत या सरकारांना पैसे देते. हे शॉर्ट टर्म साठी असतात. तर जी आधी लिमिट होती, त्याला लिमिट्स असतात, किती पैसे नाही घेतात आरबीआय कडून, पण जी लिमिट होती, जे लेवल होते 31 मार्चला, त्याच्या वर आणखी 60% घेता येईल असं अनाऊन्स केलेलं आहे आरबीआयने. याच्यामुळे स्टेट फायनान्सेसला, राज्यांना, अर्थव्यवस्थांना राज्यांच्या थोडा एक सपोर्ट मिळाला आहे. तर बँकांसाठी काय केलं आरबीआयने हे याच्यात दिलेलं आहे एडिटोरियल मध्ये. त्याच्या थ्रू बॉरोवर्सला कसा फायदा होईल तेही दिलेलं आहे. पण ही एक स्पेशल लाईन आहे की राज्य सरकारांना कसा फायदा झालाय आरबीआयच्या डिसिजनमुळे. याचा फायदा इतर कोणाला होत नाही, म्हणजे इतर जे कर्जदार आहेत किंवा बँका आहेत त्यांचा याच्याशी डायरेक्ट काही संबंध नाही वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेसचा. हे बेसिकली वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेस हे राज्य सरकारांसाठी आणि केंद्र सरकारसाठी असतात. The special refinance facility of rupees 50,000 crore extended to NABARD, SIDBI and NHB. नाबार्ड, सिडबी आणि एनएचबी हे डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहे. या सरकारी बँका विशिष्ट सेक्टर्ससाठी. नॅशनल हाऊसिंग बँक हे गृहनिर्माण क्षेत्रासाठी आहे. स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया नावातच दिलं आहे छोट्या उद्योगांसाठी. आणि NA नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, नाबार्ड, हे टिपिकली कृषी क्षेत्रासाठी, ग्रामीण भागाच्या विकासासाठी. तर ह्या ज्या बँका आहेत ह्या रिफायनान्स प्रोव्हाइड करतात. म्हणजे काय की बँका शेतीसाठी, घरासाठी, उद्योगांना कर्ज देतात आणि ह्या ऑर्गनायझेशन बँकांना कर्ज देतात एका प्रकारे. मी खूप थोडं सोपं करून सांगतोय तुम्हाला, रिफायनान्सचं भरपूर डिटेलमध्ये सांगते, पण सोप्या भाषेत बँकांनी लोकांना कर्ज दिलं आणि ह्या नाबार्ड, सिडबी आणि एनएचबीनी बँकांना कर्ज दिलं. म्हणजे बँका शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स किंवा कोऑपरेटिव्ह बँक्स त्या लोकांना कर्ज देतात. नाबार्ड, सिडबी, एनएचबी डायरेक्ट लोकांना पैसे नाही देत, ह्या बँकांना देतात आणि बँका लोकांना देतात. त्यामुळे यांना रिफायनान्स इन्स्टिट्यूशन्स पण म्हणतात.
तर जी स्पेशल रिफायनान्स फॅसिलिटी आहे 50,000 कोटींची, ती दिली नाबार्डला, एक्सटेंडेड टू दिल्या गेली नाबार्ड, सिडबी आणि NHB ला, विल हेल्प दीज इन्स्टिट्यूशन्स टू प्रॉप अप देअर रिस्पेक्टिव्ह कन्स्टिट्युएंट्स म्हणजे त्यांचे मेंबर्स किंवा ज्यांच्यासाठी ते काम करतायत. तर जसं नॅशनल हाऊसिंग बँक गृहनिर्माण क्षेत्रासाठी जे गृह कर्ज घेतात त्यांना मदत होऊन जाते NHBच्या रिफायनान्समुळे किंवा पॉलिसीजमुळे. सिडबी आहे, नाबार्ड आहे. सिडबीचे कन्स्टिट्युएंट्स म्हणजे छोटे उद्योग आणि नाबार्डचे कन्स्टिट्युएंट्स म्हणजे जे ऍग्रिकल्चर लोन घेतात. काही टिपिकल नाबार्डचे फंक्शन्स आहेत ग्रामीण भागाशी निगडीत, ते हे कन्स्टिट्युएंट्स झाले नाबार्डचे. तर यांना फायदा होऊन जाईल या कन्स्टिट्युएंट्सला. आणि नाबार्डला जे रिफायनान्स फॅसिलिटी दिलेली आहे ते ह्या इन्स्टिट्यूशन्सला, नाबार्ड, सिडबी आणि NHB याने प्रॉप अप करतील, प्रोत्साहन देतील, मदत देतील, आधार देतील त्यांच्या रिस्पेक्टिव्ह म्हणजे त्यांच्या आपापल्या कन्स्टिट्युएंट्सला. हे RBIने केलं हे सगळं असं सांगितलं जातं. द सेंट्रल बँक हॅज डन व्हॉट इट कॅन. तर सेंट्रल बँकने म्हणजे RBIने जे जे शक्य होईल ते केलं आहे. इट इज नाव ओव्हर टू द गव्हर्नमेंट फॉर द फिस्कल सपोर्ट पॅकेज. म्हणजे फायनान्शियल जे सपोर्ट पॅकेज आहे ते देणं हे सरकारची जिम्मेदारी. ओव्हर टू द गव्हर्नमेंट म्हणजे आता ही सरकारची जिम्मेदारी आहे, म्हणजे हे सरकारने केलं पाहिजे. मी आता हे अनालिसिस केलं आहे, यावर आधारित पॅसेज सॉल्व्ह करणं ही तुमची जिम्मेदारी आहे. म्हणजे इट इज नाव ओव्हर टू यू स्टुडंट्स टू सॉल्व्ह द क्वेश्चन्स बेस्ड ऑन दिस एडिटोरियल. म्हणजे ही तुमची जिम्मेदारी आहे. तर ओव्हर टू द गव्हर्नमेंट म्हणजे सरकारची जिम्मेदारी. हा एक इडियम आहे, ओव्हर टू द अमुक अमुक अमुक. तर मित्रांनो इकडेच थांबूया. ह्या एडिटोरियलवर बेस्ड जे प्रश्न आहेत ते नक्की वाचा, त्यांचे उत्तर तुम्हाला जमतायत का पहा. आणि त्या प्रश्नांची जर तुम्ही परफेक्ट उत्तर दिली, सगळ्याच्या सगळे उत्तर बरोबर दिले, तर जो विद्यार्थी हे पहिला विद्यार्थी जो उत्तर बरोबर देईल त्याला माझ्यातर्फे मी बक्षीस देईल. डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. PDF फाइल्स मी लिंक्स मध्ये दिल्या आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या. मी तुमच्या उत्तरांची, कमेंट्सची वाट पाहतोय. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आयलंड सेंटरला नक्की सबस्क्राईब करा. इथेच आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.